नमस्कार. टाइम्स डिजिटलमध्ये आपले स्वागत आहे. कोकणातील सर्वाधिक खपाचे दैनिक रत्नागिरी टाइम्सचे टाइम्स डिजिटल आपल्यासाठी ताज्या बातम्यांचे वार्तापत्र सादर करीत आहे. हेदवीच्या पेशवेकालीन दशभुजा गणपती मंदिरात माघी गणेशोत्सव. छाननी प्रक्रियेनंतर रत्नागिरी जिल्हा परिषद गटासाठी 202 तर पंचायत समितीसाठी 431 वैध उमेदवार. राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात प्रतिज्ञा. शृंगारतळी येथे रस्ता सुरक्षा जनजागृती रॅली. खेडमध्ये बाळासाहेब ठाकरे यांना अनोखी आदरांजली. हेदवीचा दशभुजा गणपती हे रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर जवळील एक जागृत आणि पेशवेकालीन गणपती मंदिर आहे, जे आपल्या 10 हातांच्या विलोभनीय लक्ष्मी गणेशाच्या मूर्तीसाठी प्रसिद्ध आहे. आणि हे मंदिर नैसर्गिक सौंदर्याने वेढलेले आहे. भक्तांसाठी एक शांत आणि आध्यात्मिक ठिकाण म्हणून पर्यटकांमध्ये आणि भाविकांमध्ये प्रसिद्ध आहे. या मंदिराला किल्ला सदृश्य तटबंदी असून तेथे माघी आणि भाद्रपद गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होतो. गुरुवारपासून सुरू असलेल्या माघी गणेशोत्सवासाठीही भाविक येथे भेट देत आहेत. माघ मास उत्तम जाण शुक्ल पक्षी चतुर्थी पूर्ण मध्यान्नी येता चंड किरण मध्यान्नी येता चंड किरण जगद्भूषण ऐसा प्रकटला राम 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 हरे हरे राम 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 हरे हरे राम 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 राम. रत्नागिरी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी 22 जानेवारी रोजी उमेदवारी अर्जांची छाननी प्रक्रिया पार पडली. या प्रक्रियेनंतर 56 जिल्हा परिषद गटांसाठी भरण्यात आलेल्या उमेदवारी अर्जांपैकी 202 उमेदवारी अर्ज वैध ठरले आहेत. यात 107 महिला उमेदवार तर 95 पुरुष उमेदवारांचा समावेश आहे. जिल्ह्यात 112 पंचायत समिती गणांसाठी 431 उमेदवार वैध ठरले आहेत. यामध्ये 243 पुरुष आणि 188 महिला उमेदवारांचा समावेश आहे. मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाच्या सूचनेनुसार 25 जानेवारी या राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात मतदारांसाठीची प्रतिज्ञा घेण्यात आली. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी उपस्थित होते. नायब तहसीलदार दीपक चव्हाण यांनी ही प्रतिज्ञा उपस्थितांना दिली. आम्ही भारताचे नागरिक लोकशाहीवर निष्ठा ठेवून याद्वारे प्रतिज्ञा करतो की आपल्या देशाच्या लोकशाही परंपरांचे जतन करू आणि मुक्त, निपक्षपाती आणि शांततापूर्ण वातावरणातील निवडणुकांचे पावित्र्य राखू आणि प्रत्येक निवडणुकी निर्भयपणे तसेच धर्म, वंश, जात, समाज, भाषा यांच्या विचारांच्या प्रभावाखाली न येता किंवा कोणत्याही प्रलोभनास बळी न पडता मतदान करू, अशी प्रतिज्ञा यावेळी घेण्यात आली. उपजिल्हाधिकारी रोह्या हर्षलता गेडाम यांच्यासह अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने यावेळेस उपस्थित होते. निर्भयपणे तसेच धर्म वंश जात समाज भाषा यांच्या विचारांच्या प्रभावाखाली न येता किंवा कोणत्याही प्रलोभनास बळी न पडता मतदान करू. जय हिंद जय हिंद. उपप्रादेशिक परिवहन कार्यालय रत्नागिरी आणि सद्गुरू मोटार ट्रेनिंग स्कूल शृंगारतळी यांच्या संयुक्त विद्यमानाने शृंगारतळी येथे रस्ता सुरक्षा जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आलं. यावेळी शृंगारतळी रिक्षा मालक चालक संघटना आणि शृंगारतळी बाजारपेठ टेम्पो मालक चालक संघटना यांच्या सहकार्याने हा कार्यक्रम पार पडला. या रॅलीमध्ये दोन्ही संघटनांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला. या रॅलीचे नेतृत्व आरटीओ अधिकारी मोरे साहेब आणि पाटील मॅडम यांनी केले. आरटीओ अधिकारी मोरे यांनी उपस्थित सर्वांना रस्ता सुरक्षेबाबतीत प्रबोधन केले. यावेळी रिक्षा चालक मालक संघटनेचे अध्यक्ष सत्यप्रकाश चव्हाण, शृंगारतळी टेम्पो चालक मालक संघटनेचे अध्यक्ष अशफाक मुल्ला आणि नागरिक उपस्थित होते. शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षाच्या आरंभानिमित्त राज्यभर विविध उपक्रमांचं आयोजन करण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यात स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांना अनोख्या आणि वैशिष्ट्यपूर्ण पद्धतीने आदरांजली अर्पण करण्यात आली. लायन्स क्लब खेड आणि शिवचैतन्य पतसंस्था यांच्या सहकार्याने आयोजित या उपक्रमात मॉडेल विमानांच्या सहाय्याने आकाशातून पुष्पवृष्टी करण्यात आली. या कार्यक्रमाला खेड तालुक्यातील विविध शाळांमधील तब्बल 3,800 विद्यार्थी उपस्थित होते. विद्यार्थ्यांसह शिक्षक, पालक आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांनीही मोठ्या संख्येने उपस्थिती लावली होती. स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांना आणि कार्याला सृजनशील उपक्रमातून मानवंदना देण्याचा हा प्रयत्न यशस्वी ठरल्याची भावना
आयोजकांनी व्यक्त केली. लायन्स क्लब खेड आणि शिवचैतन्य पतसंस्थेच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे. टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पाहत रहा टाइम्स डिजिटल.